कितने को है? 50 रुपये. पप्पी ले उसका, पप्पी ले. चीज टाकतोय बिकॉज चीज शिवाय पास्ता होत नाही. ओजी ओजी मस्त पैकी पास्ता बनवलेला आपण. स्वप्नील काय करतोय? फोटोशूट चालू आहे काय? याला म्हणतात बॉईजचे मजे. हे बघा लग्न झालेले मित्र अशी सोबत आणली की अशी कामं करतात बघा. काय रे स्वप्नील काय चालू आहे? सांगू का वहिनींना? शपथ कसा शंका आणलाय स्वप्नीलनी. बापरे, त्याच्यामध्ये एक खेकडा पण आहे बघा. बघा ही असती मुलींची लाईफ आणि ही असती पोरांची लाईफ. क्या कर रे? किल्ला बनवतात किती मस्त असतात बघा. याची किती स्माइल भारी आहे. मित्रांनो इथं बघा यांनी 200 किलो आज मासे पकडलेले आहेत आणि हे मासे आतमधून काढायचं आणि साफसफाई यांचं काम चालू आहे. 2 किलो मच्छी, क्या बात है. आपने समुद्री सांप लगा है आपके जालू को? नहीं लगा ना आज तक. ऐसा कोई मछली लगा है क्या जो आज तक आपने कभी नहीं देखा? मच्छी तो बहुत देखी है. हाँ मच्छी ऊपर से नहीं, मच्छी मच्छी मार देते हैं बाबा. हाँ बड़ी बड़ी मछली है तो हम छोड़ देते इसको, बंदे पकड़. छोड़ देते, पकड़ते नहीं. क्या बात है, क्या बात है. संत्र्या 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 अटॅक. संत्र्या 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 जोरदार. संत्र्या संत्र्या. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलेलो आहे गुजरातमधील सुंदर अशा माधवपूर बीचला, जो इथला एक ऐतिहासिक बीच आहे. गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील असलेला हा समुद्र किनारा अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला आहे. इथली निळीशार समुद्राची लाट, लांब पसरलेली वाळूचा किनारा आणि आजूबाजूचा निसर्ग मनाला अक्षरशः भुरळ पाडतो. माधवपूरचा संबंध भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी मातेच्या पौराणिक कथेशी जुडलेला आहे. त्यामुळं ह्या बीचला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. आणि इथं जर बघायला गेलं तर समुद्रातले शंख शिंपले आणि सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला स्वस्तात भेटतात. कितने को है? ये 600 रुपये का, वो भी 600 का है. विष्णु शंकर और एक गणेश. ये यहाँ के समुद्र में निकलता है क्या ये बड़ा वाला? हाँ, कितने को है? कितने को है? 50 रुपये. 50. पप्पी ले उसका, पप्पी ले. गुजरातचे काही लोक एवढे चांगले आहेत. इथं बॅक साईडला त्यांनी इथं मंदिर ओपन करून दिलेलं आहे. आम्ही त्या साईडला पलीकडे बसलो होतो जेवण बनवायला, तर त्यांनी सांगितलं की इथं मध्ये पॅसेज चांगला आहे, तुम्हाला इथं हवा पण नाही लागणार. प्लस येऊन विचारलं की तुम्हाला काय हवं आहे का, चाकू पाहिजे का, किंवा तुम्हाला इथं काय पाण्याची गरज आहे का. तर काही ठिकाणी आपण ज्यावेळेला ट्रॅव्हल करतो त्यावेळेला लोक खूप चांगले असतात, खूप चांगलं वाटतं असं. तर आपला पास्त्याचं शॉपिंग झालेलं आहे. इथं आणि पास्त्याकडे लक्ष देतोय. शिवम पास्ता शिजवतोय आणि स्वप्नील बॅकएंडला तुमचे शूट करतोय आणि इथं आम्ही मस्तपैकी मजा करतोय. लवकरच आपला पास्ता बनणार आहे. पास्ता मस्तपणे खाऊन आपण रेस्ट करून समुद्राकडे जाणार आहे. पास्ता बनतोय मस्तपणे आणि काही त्यामध्ये लसूण टाकतोय. आता बाहेर आउटडोअरला आल्यानंतर अशा काही गोष्टी बनवून खायची मजा वेगळी असते होय. आणि अशा सगळ्या गोष्टी आपण खातोच, पण बाहेर येऊन समुद्राच्या किनारी बसून असा मस्तपैकी लसूण कापून मस्तपैकी असा इटालियन पास्ता बनवायची मजा एक नंबर. टाकून दे, टाका. आला पास्त्याचा मसाला. लिंबू ॲड करू काय नाही नाही, हा फ्लेवर ती टेबल टाकून झालेला आहे. आता आपण चीज टाकतोय बिकॉज चीज शिवाय पास्ता होत नाही. आता ह्याच्यामध्ये जाणार आहे आपला अमूल क्रीम आणि आपण बनवतोय मस्त क्रीमी पास्ता. सगळे शेवटी आपण ह्याच्यामध्ये पनीर टाकतोय. पनीर प्रोटीनसाठी. हा कर हॅलो. आणि एक नंबर, एक नंबर. इंस्टाला आणि पास्ता एक नंबर आलाय. स्वप्नील अरे इकडे बघ, पास्त्यामध्ये एवढा हरू नको. का झाला पास्ता? का झाला शिवम? एक नंबर. ओजी ओजी मस्त पैकी पास्ता बनवलेला आपण. चला याला संपूया आणि इथून निघूयात. याला म्हणतात लाईफ. इथं आपण मस्त आश्रममध्ये आराम केला. इथं आपण जेवण केलं. समोरच पलीकडे आपल्या समुद्र आहे.
फोटोशूट चालू आहे काय? याला म्हणतात बॉईजचे मजे. बघा मित्रांची लग्न झालेली असली की मित्र बीच वरती यांना आणलं की अशी कामं करतात. का रे असलं काय करतो काम? हे बघा लग्न झालेले मित्र अशी सोबत आणली की ते अशी कामं करतात. बघा काय रे स्वप्नील काय चालू आहे सांग का वहिनींना? आणि वर तरी ब्रेक चुकलेली इथं. सगळ्यांनी पोहून एकदम दणका उडून टाकलेला आहे या लाटांमध्ये. आणि इथं आम्ही पोहता पोहता मस्तपणे शिंपले गोळा केलेले आहेत आणि आपले आजचे भांडे पण धुवून टाकलेले आहेत समुद्राच्या पाण्यामध्ये. त्यामुळं इथं एकदम रिलॅक्स कार्यक्रम झालाय. शपथ कसला शंख आणलाय स्वप्नीलनी. बापरे त्याच्यामध्ये एक खेकडा पण आहे बघा. या बाई शंख खेकड्याचं घर कधी नाही घ्यायचं कारण खेकड्याचं घर जर तुम्ही घेतलं तर देव तुमचं घर घेतो. त्यामुळे याला आपण आता पाण्यामध्ये सोडून देणार आहे. नको 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 नीट सोड प्रेमाने थोडं. तुला असं फेकल्या हो? आपले सूर्यदेव आहेत आणि त्यांच्या या पाण्यामध्ये पडलेल्या सोनेरी छटा आहेत. बघा ही असती मुलींची लाईफ आणि ही असती पोरांची लाईफ. त्यामुळं लाइफ ऐसी जगली पाहिजे कि लाइफ को पूरा निचोड़ दो भाई और जिंदगी एकदम टकाटक जियो ये सन के साथ एकदम हैप्पीली. इसका काम इथं पण चालू आहे. ट्रैवल के साथ धंधा नहीं रुकना चाहिए भाई. क्या कर रहे? किल्ला बनवतात किती मस्त असतात बघा. याची किती स्माइल भारी आहे. पतंग पण तुटलेली आहे आणि सगळे आता पतंग पकडायच्या तयारीत आहेत. याला म्हणतात लहानपण जगणं. आणि आता ती पतंग जी आहे ती आता समुद्रामध्ये गेली. मित्रांनो आता आपण माधव बीचला आहेत. समोर एकदम गोल्डन सनसेट होतं आपल्या. आणि या ठिकाणी जर तुम्ही कधी येत आहे गुजरातला या साईडला कधी द्वारकेला जात आहे तर हा इथला जो बीच आहे हा बेस्ट बीच आहे तुम्हाला रेस्ट करण्यासाठी, पीसफुली तुम्हाला इथं एक्सप्लोर करण्यासाठी. आणि या ठिकाणी तुम्ही शांतपणे मस्तपैकी ट्रॅव्हलिंग करू शकता, समुद्र एन्जॉय करू शकता. आणि या ठिकाणी आल्यानंतर आमचा एकदम जो ट्रॅव्हलचा जो थकवा होता तो मस्तपणे आमचा रिलीज झालेला आहे. आणि आता काहीच वाटत नाही, एकदम माइंड रिफ्रेश झालेलं आहे. कारण की तुम्ही कंटिन्युअसली ट्रॅव्हल करता त्यानंतर तुम्हाला ब्रेकची गरज असते. आणि तो ब्रेक जर अशा बीचवरती भेटला तर तुम्हाला एकदम मजा येऊन जाते. तर डेफिनेटली मी तुम्हाला सजेस्ट करेन की हा जो बीच आहे फोटोग्राफीसाठी बेस्ट आहे. तुम्हाला पीसफुल जर बीच पाहिजे गोव्यामधला तर मी तुम्हाला रेकमेंड करेन की हा हायली रेकमेंडेड बीच राहील. इथं कोणी टुरिस्ट नाहीये, कोण नाहीये. माधव बीचच्या थोडंसं अलीकडे तुम्ही आल तर तिथं पूर्ण तुम्हाला मोकळे बीचच भेटतील. तर आम्ही तर इथं मस्तपणे इथं एन्जॉय केलेला आहे, मस्तपैकी पाण्यात गेलोय, रिलॅक्स झालोय. तर तुम्ही या साईडला याल तर नक्की या. हा हायली रेकमेंडेड आहे तुमच्यासाठी. या ठिकाणी मित्रांनी मासे पकडलेले आहेत मस्त. क्या बात है. कितना किलो मच्छी पकड़ा आज? 200 किलो मच्छी. क्या बात है. आपने समुद्री सांप लगा है आपके जालू को? नहीं लगा ना आज तक. ऐसा कोई मछली लगा है क्या जो आज तक आपने कभी नहीं देखा? मच्छी तो बहुत देखी है. हाँ मच्छी ऊपर से नहीं, मच्छी मार देते हैं बाबा. हाँ बड़ी बड़ी मछली है तो हम छोड़ देते इसको, छोड़ देते, पकडते नाही. क्या बात आहे. मित्रांनो इथं बघा यांनी 200 किलो आज मासे पकडलेले आहेत. आणि हे मासे आतमधून काढायचं आणि साफसफाई यांचं काम चालू आहे.
50 लाव कुत्र्यावर. कोण जिकन काळ 50. अरे मार त्याला. संत्र्या अटॅक संत्र्या जोरदार संत्र्या इसने तो सीरियस ले लिया कालू ने सीरियस ले लिया है. टाइम ऑफ गाइस. माधवपूर बीच वरती रिलॅक्स आज करून मस्त झालेलं आहे आणि इथून पुढे आपण जातोय द्वारकेला. आज दिवसभर मस्त मजा आली, मस्त सनसेट, समुद्र आणि नेचरला आपण एक्सपिरियन्स केलं. त्याच्यामध्येच आज आपण देव शोधला. रोज तर आपण तीर्थस्थानी जातोय, सगळ्या ठिकाणी जातोय, पण आज म्हटलं की आपण आज ब्रेक घ्यावा आणि ब्रेक घेऊन थोडा ब्रेकवाला रिलॅक्स घ्यावा नेचर सोबत, समुद्रदेवांसोबत आणि सूर्यदेवांसोबत. आणि त्यांच्यासोबत सुद्धा लाईफ रिफ्रेश होऊन गेली आज. तर ज्या वेळेला पण तुम्ही कंटिन्युअसली ट्रॅव्हल करताय तर अशा ठिकाणी थांबा जिथं तुम्ही परत रिफ्रेश व्हाल आणि परत तुमची जी ट्रॅव्हल जर्नी आहे ती तुम्ही परत कंटिन्यू कराल. आपली जी भारत भ्रमणची जी जर्नी आहे ती अशीच राहणार आहे आणि पुढे आपण आता द्वारकेला जातोय. तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला डेफिनेटली सांगा. भेटूयात आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.